चर्चेत असताना सातपूर इथे तक्रारदारच आरोपी झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एकीकडे नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण राज्यात चर्चेत असताना आता या दुसऱ्या प्रकरणामुळे देखील खळबळ उडालेली आहे। 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सातपूर पोलिसात तक्रार देणारा रवींद्र एरंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एनजीओ संचालक तथाकथित पत्रकाराकडून 100हून अधिक महिलांचं लैंगिक शोषण झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। आपल्याकडे 4 जण खंडणी मागत असल्याची तक्रार 2 दिवसांपूर्वी एरंडे यांनी दिली होती। अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या 4 जणांना याआधीच पोलिसांनी अटक केली होती। संशयित आरोपी रवींद्र एरंडे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे। सातपूरमधील या घटनेत फिर्यादीच आरोपी निघाल्यानं खळबळ उडाली आहे। त्याच्या टॅबमध्ये 87 व्हिडिओ सापडल्यानं हे प्रकरण उघडकीस आलंय। तर 4 मोबाईल, 2 पेनड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड देखील पोलिसांनी जप्त केलंय। गरजू महिलांना नोकरीचं आमिष दाखवून शोषण केल्याचा आरोप देखील आरोपी रवींद्र एरंडेवरती आहे। नाशिक आणि इगतपुरीतील हॉटेलमध्ये अत्याचार करून गुपचूप चित्रीकरण केल्याचा संशय व्यक्त होतोय। सोलापुरातल्या अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती